तिकडे मुलाला विचारलं तर काय रे बाबा तुझं नाव काय, तर तो नाव सांगतो आणि लगेच सांगतो मी आमदार अमुक अमुक, खासदार तमुक तमुक यांचा मुलगा आहे, यांचा पुतणी आहे. कोण आणखीन काय सांगतो, जो उससे भी गिरा होता है वो कहता है मी अमुक जातीचा आहे. म्हणजे ते त्याचं वैशिष्ट्य असतं. तो ते सांगतो. तू कोण हे विचारलंय, तुझा बाप कोणी विचारलेलं नव्हतं, तुझी जात कोणती हे विचारलेलं नव्हतं. हे मी अशा करता सांगतोय की ज्या काळात तुमचा जन्म झाला आहे त्या काळात या दोन्ही गोष्टी फिजूल आहेत. आयुष्याचा संघर्ष लढण्याकरता न तुमचं आडनाव तुमच्या कामी येणार आहे, न तुमची जात, एवढंच काय तर तुमची पार्श्वभूमी सुद्धा कामी येणार नाहीये. कामी येणार आहे ती फक्त आणि फक्त मनातली जिद्द. फार वेळ न घेता मी विनंती करतो आदरणीय उदयजींना त्यांनी आपल्याला संबोधित करावं. दिल थांब के बैठिए, बॉर्न टू लीड असा त्यांनी विषय घेतलेला आहे. मला खात्री आहे आजच्या या व्याख्यानानंतर परिवर्तनाचा अजून एक बीज तुमच्या आयुष्यात रोवलं जाईल. आदरणीय उदयजी. ज्या विषयावर मला बोलायला सांगण्यात आलं ते म्हणजे बॉर्न टू विन. आजपर्यंत जवळपास 30-40 देशात किंवा जास्तच 50-1 विद्यापीठात पदवीदान समारंभात माझी भाषणं झाली. अनेक वेळेला अनेक भाषात भाषांतरित झाली. एकाच वेळी बोलत असताना फ्रेंच, जर्मन, जॅपनीज भाषेत झाली. परंतु फार थोडे असे प्रसंग होते की जेव्हा मी बोलत असताना ते अशा साईन लँग्वेजमधनं त्याही बंधुबांधवांसाठी सांगितलं गेलं. त्यामुळे त्याचा मला विशेष आनंद होतोय. यालाच ये हृदयीसी ते हृदयी घातले असं म्हणतात. जे माझ्या मनात आहे तोच भाव तुझ्या मनात प्रगट होण्याकरता म्हणून जो अंतरीचा पूल तयार होतो, तो पूल इथे निर्माण होतो, त्याची ठाई ठाई प्रचिती आहे. म्हणूनच ही अशी साईन लँग्वेज पोचत असते. मला कल्पना आहे की इकडे माझ्या समोर बसलेले विद्यार्थी हे एका विशिष्ट सामाजिक, आर्थिक, शारीरिक विषमतेच्या वातावरणातून आलेले आहेत. अनेकांचं बालपण हे अतिशय खडतर गेलं असेल. इथं येऊपर्यंत आयुष्यात आपण काही करू शकू असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये नसणार याची मला पूर्ण कल्पना आहे. पण मग मी जेव्हा जे दिव्यांग नाहीत अशा मुलांकडे पाहतो आणि त्यांच्याशी जेव्हा बोलायला जातो तेव्हा मला असं दिसतं की जगण्याची उमेद, उत्साह, ईर्ष्या, जिद्द त्यांच्याकडे नाही आहे. म्हणजे एक प्रकारे तुम्ही आणि ते त्यांच्यात फरक काहीच नाही आहे. एका गोष्टीचा मात्र फरक आहे, तो म्हणजे तुम्ही मनोबलमध्ये आलेला आहात आणि ते मनोबलमध्ये आलेले नाहीत. त्यामुळे त्यांचं मनोबल हे खच्ची झालेलंच असणार आहे, खच्ची झालेलं राहणार आहे आणि तुमचं मात्र ते वाढत जाणार आहे. हा फरक आहे. म्हणून मला असं वाटतं इथे आलेला प्रत्येक मुलगा इज बॉर्न टू विन. म्हणूनच तो इकडे आला, अन्यथा परमेश्वरांनी त्याला इकडे पाठवलंच नसतं. अंधियारों के सामने तू रख दे अपने सारे चिराग, अंधियारों के सामने तू रख दे अपने सारे चिराग, ताकि मैं नहीं तो कोई और बाकी रहे. मी नाही परंतु दुसरा कोणीतरी आयुष्य फुलवेल या जिद्दीनं जी संस्था उभी राहिली ते खरं मनोबल, जे स्वतःला प्रेरणा देतं त्यापेक्षा सुद्धा जे आपल्या जगण्यातून इतरांना जगायची उमेद देतं ते खरं मनोबल, ते आज इकडे या रविवारच्या सकाळी मला दिसतंय. हा माझा सन्मान. अनेक ठिकाणी कॉलेजमध्ये जातो, मुलांशी बोलतो. तिकडे मुलाला विचारलं तर काय रे बाबा तुझं नाव काय,
तर तो नाव सांगतो आणि लगेच सांगतो, मी आमदार अमुक अमुक, खासदार तमुक तमुक यांचा मुलगा आहे, यांचा पुतणी आहे. कोण आणखीन काय सांगतो, जो उससे भी गिरा होता है वो कहता है मी अमुक जातीचा आहे. म्हणजे ते त्याचं वैशिष्ट्य असतं. तो ते सांगतो. तू कोण हे विचारलंय, तुझा बाप कोणी विचारलेलं नव्हतं, तुझी जात कोणती हे विचारलेलं नव्हतं. हे मी अशा करता सांगतोय की ज्या काळात तुमचा जन्म झाला आहे त्या काळात या दोन्ही गोष्टी फिजूल आहेत. आयुष्याचा संघर्ष लढण्याकरता न तुमचं आडनाव तुमच्या कामी येणार आहे, न तुमची जात. एवढंच काय तर तुमची पार्श्वभूमी सुद्धा कामी येणार नाहीये. कामी येणार आहे ती फक्त आणि फक्त मनातली जिद्द. आणि त्या जिद्दीपोटीच तुम्ही या प्रशिक्षण केंद्रात आलात. मला कल्पना आहे की कित्येक जण आज जे समोर बसलेले आहेत त्यातले अनेक जण काल रात्री देखील खच्ची होते. त्यांना असं वाटत होतं की आपल्या आयुष्यात काही घडणार नाही आहे. असं वाटण्याचे क्षण तुमच्या आयुष्यात येणार आहेत याची मला कल्पना आहे. काही जणांना प्रशिक्षणाची गरजच वाटत नाही. त्यांना असं वाटतं की ते जन्मतः प्रशिक्षण घेऊनच आलेले आहेत, परमेश्वरांनी प्रशिक्षित म्हणून शिक्का पाठवा त्यांच्या डोक्यावर आणि ते आले. बट सम फील दे नीड टू बी ट्रेन्ड. आणि ज्यांना ट्रेनिंग मिळावं असं वाटतं त्यापैकी तुम्ही भाग्यवान आहात. त्यामुळे इथे जे तुम्हाला MPSCचं, सेल्स टॅक्स कमिशनरचं, आणखीन कुठलंही प्रशिक्षण मिळत असेल त्यापेक्षा सुद्धा इथे तुम्हाला जे नाव आता आहे ना मनोबल, ते मनोबल मिळतं आणि ते एका दीपस्तंभातून मिळतं. याला मी सर्वात जास्त महत्त्व देतो. इथे नुसतं तांत्रिक शिक्षण जे मिळतं त्याच्याकडे बघू नका. हे जे एक वातावरण आहे, या वातावरणातली सकारात्मक ऊर्जा आहे ती जर तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर अजून तुम्हाला प्रशिक्षित व्हायची गरज आहे. ती मानसिकता येणं महत्वाचं आहे. मला कोणीतरी इथे पाठवलंय म्हणून मी इकडे आलो या मानसिकतेतनं जर असाल तर तुमच्या पदरात काहीही पडणार नाही. पण मला बदलायचं आहे. अंधियारों के सामने तू रख दे अपने सारे चिराग ताकि मैं नहीं तो कोई और बाकी रहे. या जिद्दीने जर तुम्ही या मानसिक भूमिकेतनं जर आला असाल तर इथून नेण्यासारखं पुष्कळ आहे. म्हणून मी हा सगळा परिसर पाहत होतो तेव्हा सांगितलं की इकडे कारंजं उभं करा. ते कारंजं अशा करता करा की त्या कारंजातून उडणारं पाणी म्हणजे इथले संस्कार आहेत आणि ते घेण्यासाठी जमलेली ही सगळी महाराष्ट्र आणि भारतातून आलेली मुलं आहेत. म्हणून त्याचं प्रतीक म्हणून ते कारंजं लावा. एक लाकूड तोड्या असतो, तो एका जंगलाच्या मालकाकडे जातो. त्या जंगलामध्ये वृक्षतोडीचं काम चालू असतं. तो म्हणतो मला नोकरी द्या. जंगलचा मालक म्हणतो की किती झाडं तोडणार रोज. तो म्हणला आहे 16 झाडं तोडीन रोज. तो म्हणतो 16? 4-5 तोडली तरी पुष्कळ झाली. तो म्हणतो नाही म्हणे साहेब मी 16 तोडतो. झालं. दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी त्यांनी 16 झाडं तोडली. मालक अचंबित, लाकूड थोडा खुश. दुसऱ्या दिवशी 16 तोडली, पुन्हा खुश. तिसऱ्या दिवशी 16 हा आकडा खाली आला आणि तो 12, 13, मग 10, मग 8 आणि 7व्या 8व्या दिवसापर्यंत 4 वर येऊन ठेपला आणि 2, 3, 4 एवढीच झाडं तुटायला लागली. हा आपला जोरात घाव घालतोय, झाड काही तुटत नाही. जोरात घाव घालतोय, झाड काही तुटत नाही. तो वैतागतो आणि त्या मालकाला म्हणतो की अरे मी एवढी ताकद लावतोय, तेच प्रयत्न करतोय, सगळं तेच करतोय, तीच कुऱ्हाड आहे, सगळं तेच आहे, पण मग झाडं का तुटत नाही आहेत.
जंगलाचा मालक त्याला म्हणतो, तुझ्या कुऱ्हाडीला शेवटची धार केव्हा काढली होतीस? जर ती धार तेज नसेल, त्याच्यातला शार्पनेस तेवढा नसेल, तर झाड तुटणार कसं? तुमच्या व्यक्तित्वामधला शार्पनेस जर तुम्हाला वाढवायचा असेल, तर आज तरी संपूर्ण भारतात दीपस्तंभच्या मनोबलशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही. म्हणून या प्रशिक्षणार्थीच्या भूमिकेतून तुम्ही येणं महत्त्वाचं आहे. ही एक विचार पद्धती आहे. मनोबल हा एक जीवन संस्कार आहे आणि म्हणूनच हा दृष्टिकोन घेणं इथून महत्त्वाचं आहे. इथे काही मुलांना परीक्षेत यश मिळेल, काही जणांना मिळणार नाही. परंतु ज्यांना मिळणार नाही याचा अर्थ त्यांना काहीच मिळणार नाही असं नाही आहे. माझी आई महानगरपालिकेच्या शाळेत शिकवायला होती, जिथे समाजाच्या अत्यंत गरीब कुटुंबातून प्रथम पिढीचे शिक्षक, प्रथम पिढीचे विद्यार्थी शिकायला असायचे. ती जेव्हा रिटायर झाली तेव्हा मी तिला विचारलं की तुझ्या हाताखालून किती डॉक्टर, इंजिनियर निर्माण झाले, किती वकील, किती जज निर्माण झाले. ती ज्या समाजाला शिकवत होती त्या समाजामध्ये हे जवळपास अशक्य होतं. पण तिने सांगितलं की किती जज, डॉक्टर झाले मला माहिती नाही, पण माझा एक गुण जर या विद्यार्थ्यांनी घेतला तर त्यांचं आयुष्य भलं होईल. काय गुण होता? ताई म्हटली, 33 वर्षात माझा 1 मिनिट, 1 दिवस सुद्धा लेटमार्क नव्हता. मी विचार केला, आपल्याला आयुष्यात भेटलेल्या किती माणसं आणि आपण त्यांना भेटलो, त्यातले किती वेळेवर आले आणि आपण कितीला वेळेवर गेलो. तेव्हा मला या संस्काराचं मूल्य कळलं. त्यामुळे इकडे जे यशस्वी होणार नाहीत समजा एखाद्या परीक्षेत, वो जरा अपनी झोली फिर से देखें, संस्कारांची शिदोरी त्यांची भरलेली असेल आणि तेच त्यांना पुढच्या आयुष्याचा मोठा ऑक्सिजन सिलेंडर असेल, एवढं लक्षात ठेवा. इट्स नॉट इम्पॉर्टंट टू ओनली विन examinations. It is important to have winning attitude towards life, exam of life. आणि ते खरं मनोबल असतं. आज मी जेव्हा इथे माझ्यासमोर बसलेली मुलं मुली पाहतोय तेव्हा मला मुलं मुली दिसतच नाही आहेत. मला दिसत आहेत त्या 280 ठिणग्या. त्या ठिणग्या आहेत म्हणूनच तर तुम्ही इकडे आलात. इकडे आलात याचाच अर्थ यू आर बॉर्न टू विन. प्रत्येकाची लहानपणी काहीतरी स्वप्न असतात. मला खात्री आहे कितीही खडतर आठवणी तुमच्या असल्या, निराश करणारे क्षण तुमच्या आयुष्यात आले असले, तरी प्रत्येकाची काही ना काहीतरी स्वप्न असणार. काही जण स्वप्न पाहतात आणि पहाटे झोपून जातात, सकाळी स्वप्न विसरून जातात. त्या स्वप्नाला काही अर्थ नसतो. काही जण स्वप्न पाहिल्यानंतर जागे राहतात आणि नुसते जागे राहत नाहीत तर जागृत होतात. जागे राहणं आणि जागृत होणं याच्यामध्ये फरक आहे. सकाळचा मॉर्निंग वॉक आणि एखाद्या देवस्थानला घातलेली प्रदक्षिणा यामध्ये फरक असतो आणि तो फरक भाव या शब्दाचा आहे. भाव याचा अर्थ महागाई नव्हे, मूल्य नव्हे, तर मनातला भाव महत्त्वाचा आहे. हे जागृत होणं हा मनातला भाव आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे की स्वप्न पाहिल्यानंतर ज्यांना झोप येत नाही किंवा त्या स्वप्नासाठी आयुष्य झोकून द्यावंसं वाटतं, त्यांच्या हातूनच हे असं मनोबलचं स्वप्न साकार होत असतं. मी अनेकदा देश-विदेशात फिरतो, अनेक माणसांना भेटतो. खूप काही आयुष्यात मिळवलेली माणसं माझ्यासमोर येतात. खूप काही मिळवलंय म्हणून ते थोर असतात अशातला भाग नाही. खूप काही मिळवून सुद्धा माणसं कोती, छोटी मी पाहिलेली आहेत तुम्हाला सांगतो. इट्स नॉट दी हाईट ऑफ दी अचिव्हमेंट दॅट इज इम्पॉर्टंट.
It is the sensitivity and the road and the path you chose to achieve that is important. पाप करना गुनाह है, नीट समझून घ्या. पाप करना गुनाह है, लेकिन पुण्य का अहंकार होना उससे ज्यादा गुनाह है. पाप करना गुनाह है, लेकिन पुण्य का अहंकार होना उससे ज्यादा गुन्हा है. मी लोकांची चांगला वागतो, मी सज्जन आहे, मी अमुक आहे, मी सरळ मार्गी आहे, याचा अहंकार मी वाकडा आहे यापेक्षा जास्त घातक आहे. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की या पुढचा संपूर्ण मार्ग तुमचा हा गुलाबांच्या पाकळ्यांवरून जाईल असा निश्चितच असणार नाही. आयुष्यात तो कोणाचाच नाहीये. त्यामुळे जे 4 शत्रू तुमच्या अवतीभोवती फिरतायत ते तुमच्या वातावरणातले आणि मग तुमच्या आजूबाजूचे आणि तुमच्या मनातले अशा शत्रूंचा आज आपण मुकाबला कसा करणार आहोत ते पाहणार आहोत आणि त्यातूनच बॉर्न टू विनचा जन्म होणार आहे. मी सांगत होतो तुम्हाला की काही माणसं खूप अल्प वयात बरंच काही अचीव करतात. काही माणसं अत्यंत योग्य मार्गाने ते मिळवतात. अयोग्य मार्गाने मिळवणं आणि योग्य मार्गाने मिळवणं याच्यामध्ये देखील फरक आहे. जसं एखाद्या घरात गेल्यानंतर आपल्याला दिसतं की अत्यंत चकचकीत घर आहे, मार्बल लावलेलं आहे, AC लावलेला आहे, सुंदर फर्निचर आहे, सगळं आहे, परंतु त्या घरात चैतन्य नसतं, स्फूर्ती नसते. त्या घरातल्या माणसांचा एकमेकांशी संवाद नसतो. म्हणजेच अशा घरांना एक प्रकारे घरघर लागलेली असते. तुटलेली असतात माणसं, श्रीमंत असतात, अंगावर उत्तम कपडे असतात, उत्तम पदार्थ तुम्हाला देतात खायला, परंतु घर म्हणून ते एकसंध नसतं, एकजीव नसतं. ती माणसं एकत्र नसतात. दे जस्ट बिकम व्हेरी मच कॉम्प्लेक्स. त्यामुळे घरं सापडतात ते पत्त्यांच्या रूपात सापडतात. घर म्हणजे पत्ता असतो आणि आजकाल पत्ता सुद्धा हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये असतो. तिथेही कॉम्प्लेक्स आलेला आहे. माणसं सापडत नाहीत. त्यामुळे त्या माणसांचा शोध ही एक फार मोठी शोधयात्रा आहे. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की यापुढे तुम्हाला तुमचं घर बनवायचंय, तुम्हाला तुमचं आयुष्य सावरायचंय, तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहायचंय. ते उभं राहत असताना, तुमचं घर उभं करत असताना केवळ अचिव्हमेंट म्हणून नाही आणि केवळ भावनेचा बहर म्हणून नाही, तर बुद्धी आणि भावना यांचा संगम असलेली गोष्ट, समृद्धी आणि संवेदना यांचा संगम असलेलं घर तुम्हाला उभं करायचंय. आणि त्याकरता लागणारी शिदोरी तुम्ही इकडे परीक्षा पास व्हा, अगर न व्हा, तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि हेच तुमच्या आयुष्यातलं आत्ताचं सर्वोत्तम क्षण असल्याचं लक्षण आहे. हेच तुमच्या क्षणांचं औक्षण झालेलं आहे. काय अफलातून वेळेला तुमचा जन्म झालाय तुम्हाला सांगतो. जगाच्या इतिहासात असे क्षण पुन्हा कधीही येणार नाहीत. दिस इज द फर्स्ट अँड द लास्ट टाइम द होल वर्ल्ड and especially India is seeing this wonderful and exciting times. भारताकडे आणि भारतातल्या वातावरणाबद्दल एवढं आकर्षण मी कधीही पाहिलेलं नव्हतं. म्हणजे वातावरण काय बदललंय बघा. एक भारतीय कंपनी टाटा उद्योग समूह, त्यांनी अमेरिकेच्या एअरबसकडे आणि बोईंगकडे या 2 विमान कंपन्यांकडे 400हून अधिक विमानं विकत घेण्याची एकदम ऑर्डर दिली. त्या ऑर्डरचं एवढं ओझं मोठं होतं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि इंग्लंडचे पंतप्रधान भारतीय मूळ वंशाचे ऋषी सुनक यांना लिहावं लागलं, धन्यवाद, आमची अर्थव्यवस्था जिवंत ठेवली, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. म्हणजे आज तक जिनके पास अपुन झोली फैला के जाते थे
वो आज अपने को बोल रहे हैं, धन्यवाद हमारी झोली तुमने भर दी. मी तुमच्या एवढ्या वयाचा होतो तेव्हा मला असे क्षण पाहायला मिळाले नव्हते. मी तुमच्या वयाचा होतो, शाळेत जायचो त्यावेळेला आपल्या देशातला गहू संपला होता, म्हणून अमेरिकेकडे आपण गहू मागायला भीक मागायला गेलो होतो. तेव्हा त्यांनी PL 480 अशा स्वरूपाचा एक गहू दिला होता, लाल गहू म्हणायचे त्याला. तो बघितला तरी ओकारी यायची तुम्हाला सांगतो. आणि तो तिकडे जनावरांना खायला घालायचे, तो त्यांनी आपल्याला दिला होता. आणि आज ज्या इंग्लंडने आमच्यावर 150 वर्ष राज्य केलं, त्या इंग्लंडचा पंतप्रधान हा भारतीय वंशाचा आहे. त्याचे आईवडील इथं जन्माला आलेले होते. हा बदल आहे. हे भारताकडे बघायचा दृष्टिकोन किती बदलला आहे हे मी तुम्हाला सांगतो. अशा काळात तुमचा जन्म झालेला आहे. आणि हा अशा करता आहे की तुमची स्पर्धा ही तुमच्या शेजारी बसलेल्या मुलाशी नाही, तुमच्या गावातल्या मुलाशी नाही, तुमच्या भागातल्या मुलाशी नाही, जिल्ह्यातल्या मुलाशी नाही, तुमच्या देशातल्या मुलाशी नाही, तर तुमची स्पर्धा ही ग्लोबल आहे. जर तुम्ही वापरता ते पेन, तुम्ही वापरता तो गॉगल, तुम्ही वापरता त्या गोष्टी, मोबाईल फोन, हे जर ग्लोबली बेस्ट तुम्हाला हवं असेल तर मग तुमच्यातले गुण ग्लोबली बेस्ट का नकोत? तेव्हा मात्र आम्ही आरक्षण मागणार, तेव्हा मात्र आम्ही म्हणणार आम्ही दिव्यांग, असं नाही चालणार. इफ यू वॉन्ट ग्लोबली बेस्ट प्रोडक्ट्स, वर्क टुवर्ड्स ग्लोबली बेस्ट टॅलेंट, देन यू हॅव टू वर्क हार्ड फॉर इट. त्याकरता अफलातून मेहनत करावी लागेल. ग्लोबलायझेशन हवं होतं, जागतिकीकरण हवं होतं, अमेरिकेतली बेस्ट प्रोडक्ट्स हवी होती, टेक्नॉलॉजी हवी होती, व्यवस्थापन तंत्र हवं होतं. मग आमची गुणवत्तासुद्धा तेवढीच जागतिक दर्जाची असली पाहिजे की नाही मला सांगा. मग त्यावेळेला कारणं देऊन अळमटळम करायचा अधिकार आम्हाला आहे का? तुम्हाला सांगतो, इतकं वेगानं जग बदललंय. परवा अरुणाचलला गेलो होतो. चीन बॉर्डरवरचं शेवटचं गाव, त्या गावात मी राहत होतो. सकाळी रोज मॉर्निंग वॉकला जायची सवय आहे अनेक वर्षाची. आमच्या गेस्ट हाऊसमधून बाहेर पडलो आणि सुनसान रस्ता होता. तिकडे पहाटे लवकर उजाडतं. असा उजेड तिकडे पहाटे 4 वाजता पडतो. त्यामुळे आपलं खळबळून जागा झालो, 10 वाजले का काय म्हटलं. तर 4 सव्वा 4 झाले होते. मग थोडा अर्धा तास पेपर वगैरे वाचला इंटरनेटवर आणि 4:30-5ला चालायला बाहेर पडलो. आपल्या तंद्रीत विचारांच्या चालत चालत होतो. किती गेलो मला माहिती नाही, बहुधा 3-3.5 किलोमीटर मी चालत गेलो असेल. आणि नंतर म्हटलं अरे परतायला पाहिजे, म्हणून वळलो. मला तहान लागली होती खूप. परत तिकडे तुरळक वस्ती आहे, आजूबाजूला काही माणसं नाहीत, काही नाही, दुकानं नाहीत, काही नाही. आता पाणी कुठे मिळणार? तहान लागली होती. तर कोपऱ्यावर एक नारळवाला दिसला. अरे वा म्हटलं चांगलं आहे. मी गेलो, त्याला सांगितलं नारियल देना भैया. त्याने लगेच तो तोडला, स्ट्रॉबी घातला, टकाटक मी घेतला. पहिला गोड घेतला आणि लक्षात आलं खिशात पैसे नाही आहेत. आयला बोंबला म्हटलं आता हे धोपटून मारतच आहे आपल्याला इकडे. आता फुकट्यात पितो काय? शांतपणे प्यायला म्हटलं बागे का बाद में देखा जाएगा, पहिले पितो लो. प्यायल्यानंतर ओकाला तर सांगत नाही ना, सांगायचं ओकतो आता घे पाहिजे असेल तर. ती झाल्यानंतर मी म्हटलं भैया यार सुबह जल्दी निकल गया था, वैलेट घर पे भूल आया हूँ, क्या करना है बोलो. तुला कोई चिंता नहीं, गूगल पे कर दो ना मेरे को. त्याने त्याचा नंबर दिला, गूगल पेवर 30 रुपये ट्रान्सफर केले. तुम्हाला सांगतो अमेरिकेत सुद्धा हे घडत नाही, हे फक्त भारतात घडतंय आत्ता. हे अफलातून आहे. आणि अशा एक्साइटिंग काळात तुमचा जन्म झालेला आहे. तुम्हाला मी सांगतो हे यापूर्वी या देशात कधीही घडलेलं नव्हतं. इतक्या प्रचंड प्रमाणात बदल घडत आहेत.
लोकांच्या मानसिकतेत बदल घडतायत आणि हे सगळे तुमच्यामध्ये असले पाहिजेत ही कळकळ मला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. परवा मध्यंतरी सोलापूरला एका पदवीदान समारंभाला मला बोललं होतं. मी पुण्यात काम केलं, दुपारी निघालो, दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता आणि स्टेशनच्या मागून जे पुण्याला गेलेले आहेत त्यांना माहिती आहे सोलापूरला जायचा रस्ता स्टेशनच्या मागच्या बाजूनी आहे, पुणे स्टेशनच्या. तर ड्रायव्हर म्हणला की इधर पुणा स्टेशन आहे. मला काय वाटलं की म्हटलं गाडी थांबव जरा. थांबवली त्यांनी. मी टायकोट काढला आणि म्हटलं जा तू जा म्हटलं आता सोलापूरला, मला स्टेशनवर घ्यायला ये. मी म्हटलं ट्रेननी येणार आहे. तो म्हटलं साहब ऐसा कैसा. म्हटलं तू नाही कुछ मत बोल, निकलो अभी तू. तो गेला. मी ब्रिज ओलांडून तिकीट विंडो कुठे ती पाहिली. तिकीट विंडोवर गेलो, सेकंड क्लासचं तिकीट काढलं. त्याला म्हटलं सोलापूरला जायची पॅसेंजर ट्रेन काय आहे का. तो बोला अर्ध्या रस्त्यानी आहे. मी प्लॅटफॉर्मवर जाऊन बसलो. ती ट्रेन आली, तशी धावत जाऊन ती पकडली आणि त्या लाकडी बाकावर बसून गेलो. हळू लोक यायला लागली. माझ्यासमोर एक मुस्लिम दाम्पत्य येऊन बसलं. त्या बाईंनी बुरखा घातला होता आणि त्यांच्याबरोबर एक मुलगा आणि 2 मुली होत्या. मोठी मुलगी जी होती ती 10, 12, 13 वर्षाची असेल. आणि मग सगळी लोक एक एक येत गेली. मला तिकडे पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. अरे सर तुम्ही ट्रेननी आणि असे सेकंड क्लासमध्ये. मग तेवढा तो TC आला. मी आपलं तिकीट काढून दाखवतो. तो विचारला तुम्हाला मी AC डब्यात बसवतो. म्हटलं नाही मला इथंच प्रवास करायचा आहे आज. मग तो चहावाला आला. तो चहावाल्याने पैसेच नाही घेतले. म्हटलं आणखीन एक दे. पैसे घेत नाही तर आपण 2 कप प्यावा ना. मग कोणी आलं फोटो काढला, कोणी आलं सही घेते. मग ट्रेन निघाली. ती मुलगी मुस्लिम कुटुंबातली माझ्याकडे बघत होती आणि तिने मला विचारलं की अंकल आपका फोटो क्यों ले रहे हैं. तो म्हटलं कुछ नहीं वो TV पे दिखता हो ना इसके लिए. तो हाँ अच्छा TV पे दिखते हैं. आप सीरियल में काम करते हो क्या. नाही म्हटलं तेवढी वेळ नाही आली माझ्यावर. बरं चाललंय माझं असं. इतकं TV सिरियलमध्ये काम करून जगावं लागत नाही आपल्याला. तिला न्यूज चॅनल वगैरे सांगितलं, तिला काही कळलं नाही. तिच्या वडिलांकडे मी मोर्चा वळवला. म्हटलं काय करता तुम्ही. ते पुण्याच्या एका छोट्याशा उपनगरात राहत होते. 140 स्क्वेअर फुटाचं छोटंसं घर होतं. एका बेकरीत जायचे, त्याच्यात बिस्किटं, पाव, नानकटाई वगैरे डोक्यावर घेऊन ते घरोघर विकायचे. आणि त्याची जी पत्नी होती ती 2-4 घरी जाऊन धुणं भांडी करायची. मुलगी काय करते तर ती म्हणली ती काही नाही महानगरपालिकेच्या उर्दू शाळेत तिला शिकायला घातलं आहे. आणि हा छोटा मुलगा 4 वर्षाचा आहे, अजून तो काही जात नाही कुठे. ती मुलगी आपल्या आईच्या मोबाईलशी खेळत होती. आईने तो मोबाईल काढून घेतला. ती मुलगी सारखा तो मोबाईल मागत होती, आई काढून घेत होती. मला काय बघवलं नाही. ह्या मोबाईल घेतला म्हटलं खेळायचं. तिच्या आईने पाहिला. ती म्हणली हे बहुत महंगा है, कितने का है. होगा म्हटलं ₹1,00,000-1,25,000 का. अरे इतना महंगा का फोन टूट जाएगा. म्हटलं ऐसे कैसे टूटेगा, हाथ खेलने से थोड़ी टूटता है म्हटलं फोन. म्हटलं खेलो. त्या मुलीने तो फोन हातात घेतला, माझ्याकडे पाहिला आणि माझ्यासमोर फोन परत दिला आणि मला म्हणली पासवर्ड डालो. म्हटलं तुम डालो. केली नाही अपना पासवर्ड कभी किसी को बताना नहीं. ही ती मुलगी मला सांगते बरं का. एकेकाळी मी IT कंपनीचा CEO होतो. टुंग 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 आपण आपला पासवर्ड दिला. त्या मुलीने स्क्रीन असं 2-3दा केला. माझ्याकडे पाहिलं काय येडं आहे हे. मला म्हणली ये कुठलं तरी तिने ॲप मला सांगितला. ये ॲप आपने डाउनलोड नहीं किया. 4 चौघं माझ्याकडे बघत होते. अशी लाज जणं बरं दिसत नाही ना आपली 4 चौघात. तर म्हटलं नाही बेटा टाईम नाही मिला. हे सर्वात उत्तम असतं. आयुष्यात काही केलं का नाही, टाईम नाही मिला. मग टाईम कशाला घालवला आत्तापर्यंत आयुष्यामध्ये. तुला टाईम नहीं मिला, कुछ करने को टाईम नहीं मिला. ती म्हणली मैं करके दे दूँ क्या डाउनलोड. म्हटलं दिखा करो. तिने तो डाउनलोड केला. तो ॲप कसा वापरायचा हे मला शिकवलं. आणि त्याच्यानंतर ती एक 15-20 मिनटं खेळत होती. ते खेळ माझ्या मोबाईलमध्ये आहेत हे सुद्धा मला माहीत नव्हतं.
मग ते झाल्यानंतर तिने परत दिलं आणि मला म्हणली, अंकल ये ऐसा मोबाइल बहुत हेवी बड़ा है ना. तर म्हटलं, अच्छा काय का हेवियर, काय का बड़ा, ये देख ऐसा है, मैं उंगली से इसको खेल सकता हूँ, एक उंगली से टाइप कर सकता हूँ, सब कुछ कर सकता हूँ. ती बोली, आपके बड़े हाथों के लिए ये सही है, मेरे जैसे छोटे बच्चे के लिए ये बहुत बड़ा और हेवी है. अंकल मैं बड़ी बनूंगी ना तो मोबाइल साइंटिस्ट बनूंगी. जब मैं बड़ी बनूंगी तो मैं मोबाइल साइंटिस्ट बनूंगी और इसको आधे साइज का और डबल पावर का करके बताऊंगी. विचार करा, एका अल्पसंख्याक गटातल्या ज्यांच्या घरात सकाळचं अन्न मिळालं तर संध्याकाळचं मिळेल की नाही हे माहीत नाही, जगातलं कुठलंही एक्सपोजर तिच्यापर्यंत पोचलेलं नाही, ती मुलगी स्वप्न पाहते आहे टेलिकॉम रेवोल्यूशन घडवण्याचं. उड़ने के लिए पर नहीं हौसलों की जरूरत होती है, हौसलों की जरूरत है. आणि ते भान, ती सेन्सिटिव्हिटी आणि ती ज्ञानलालसा मला अत्यंत महत्त्वाची वाटते. तुमच्यापैकी गझनीच्या मोहम्मदाविषयी कुणी कुणी ऐकलंय? मला हात वर करा. गझनीचा मोहम्मद, बरोबर ना? त्याने आपल्याकडे येऊन सोमनाथचं देऊळ लुटलं गुजरातमधलं. तो आला अफगाणिस्तानमधून आणि त्यांनी श्रीमंती ऐकलेली होती ती गुजरातच्या सोमनाथची. समुद्र किनाऱ्यावर आहे ते, अरबी समुद्रावर. तिकडे येऊन त्यांनी एक दोनदा नाही 21 वेळा लुटलं. सगळं लुटलं. तिथलं सोनं, नाणं, जवाहरात, जे जे काय जवाहिरे, माणिक, जे काही होतं ते सगळं त्यांनी लुटून नेलं, खंक केलं, बर्बाद केलं आणि इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त करून इथली समृद्धी पळवून नेली. पुढे अनेक वर्षांनी 2000 साली अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना आमचं एक विमान, इंडियन एअरलाइन्सचं, त्यांनी अपहरण केलं आणि ते अपहरण करून त्या अपहरणकर्त्या दहशतवाद्यांनी ते काबूल कंदाहारला नेऊन उतरवलं. आणि मग त्यांचं काही निगोसिएशन चालू होत्या. जे काही इथे कैदी होते त्या कैद्यांना सुटके करता म्हणून ते ओलीस ठेवलेलं होतं. आणि अशा पार्श्वभूमीवर सगळं चालू असताना 2, 3, 4 दिवस ते सगळे तिकडेच होते. त्यावेळेला काही प्रवाशांची तब्येत बिघडली. प्रवाशांनी सांगितलं, आम्हाला क्रोसिन द्या, क्रोसिन द्या आणि मिनरल वॉटर द्या. अख्ख्या अफगाणिस्तानमध्ये क्रोसिन बनत नव्हती आणि मिनरल वॉटरचा एकही प्लांट नव्हता. ही 2000 सालची गोष्ट आहे. आणि त्याच वर्षी हे जे आकाशात सॅटेलाइट उडवतात ना रॉकेटच्या माध्यमातून, ते तंत्रज्ञान विकसित करून, ते तंत्रज्ञान सर्वात स्वस्त असं विकसित करून भारताने इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, जपान यांचे सॅटेलाइट आमच्या विमानतळावरनं, अवकाशयान केंद्रावरनं अवकाशात त्यांना उडवून दिले आणि त्याबद्दलची फी म्हणून फक्त $300 मिलियन कमावले. या दोन्ही बातम्या वर्तमानपत्रात एकाच वेळी आलेल्या होत्या. तेव्हा मला कळून चुकलं, मोहम्मदानी गझनीच्या, गझनी हे तिथलंच गाव आहे, आमच्याकडे सगळं लुटलं, पैसे लुटले, नाणा अडका सगळं लुटलं. लुट्टा काय आलं नाही, ते इथली ज्ञानलालसा. सो व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, इट इज नॉट wealth in kind and money. The real wealth is here. The real wealth is here. ती मिळवण्याचं जर कुठलं केंद्र आणि क्षण असेल तर तो हा आजचा आहे. म्हणून याचं महत्त्व. एक वेगळा विचार मला तुमच्याकडे मांडायचा आहे. एक मोठी कंपनी होती जनरल इलेक्ट्रिक म्हणून. त्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीला 130 देशांमध्ये त्याच्या प्रमुखांनी नेलं. प्रचंड मोठा व्यवसाय वाढला, चांगलं नाव कमावलं, चांगले पैसे कमावले त्या संस्थेनी. त्याचा एक
जो कार्यकारी प्रमुख होता त्याचं नाव आहे जॅक वेल्च. त्या जॅक वेल्चचं एक आत्मचरित्र आहे. त्या आत्मचरित्रातली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. माणसाची नजर काय असते बघा. शिक्षण तेच मिळतं, तुलाही 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 तेच मिळतं. फक्त घेणाऱ्याची दृष्टिकोन, त्याचं पॅशन, त्याचा आउटकम ठरवत असते. 24 घंटा तो सभी के पास है ना, लेकिन उस 24 घंटे का आप करते क्या हो, इसके ऊपर आप कौन बनोगे ये निर्भर है. या जॅक वेल्चला त्याच्या MBAच्या काळामध्ये एका डेअरीमध्ये त्याला निरीक्षक म्हणून संधी मिळाली, प्रशिक्षणार्थी म्हणून. निरीक्षक म्हणजे काय, तर एक कन्व्हेअर बेल्ट असा येतो, त्याच्या बरण्या किंवा बाटल्या असतात वेगवेगळ्या आकाराच्या, आणि त्या अशा फिरत फिरत येतात आणि इकडे मशीन असते, त्या मशीनला अशा तोट्या असतात, त्या तोटीच्या खाली थांबतात. मग जे दुधाचे प्रॉडक्ट असतात, ताक असेल, अमुक असेल, तमुक असेल, पियुष असेल, लस्सी असेल, आणखीन काही असेल, हे सगळं त्यात येतं, ते पुढे जातं, त्याला आणखीन एका मशीनवर झाकण लागतं आणि ते आपोआप पॅक होतं. मग त्या बायका तिकडे त्याला पॅक करतात आणि ते डिलिव्हरीसाठी जातं. याच्यावर लक्ष ठेवायची जबाबदारी त्याच्यावर होती. आता तू म्हणाल की हे काय काम आहे काय, पण माणसाची नजर बघा काय आहे. हे सगळं पाहणाऱ्या माणसाने, जॅक वेल्च, ही मस्ट बी 17-18 ॲट दॅट टाइम, तुमच्या वयाचाच होता. उसकी नजर क्या है देखो, उसने लिखा. पहिले इंग्रजीत सांगतो, मग मराठीत सांगतो. त्यांनी ते पाहिलं आणि लिहिलं. नो मॅटर द साईज अँड शेप ऑफ द कंटेनर. नीट समजून घ्या. नो मॅटर द साईज अँड शेप ऑफ द कंटेनर, क्रीम ऑफ द मिल्क ऑलवेज कम्स ॲट द टॉप. बरणीचा आणि बाटलीचा आकार काय आहे याला महत्व नाही आहे. ताकामधलं लोणी जे असतं ते नेहमी वरतीच असतं, कधी खाली जात नाही. ही लोणी बनण्याची संधी इथं प्रत्येकाला उपलब्ध आहे. त्या वेळेचा, त्या संस्काराचा तुम्ही काय सदुपयोग करता याच्यावर तुम्ही लोणी बनताय की ताक बनताय हे ठरणार आहे. आणि म्हणून इथे तुमचा तो दृष्टिकोन महत्वाचा आहे. एक दुसरं तुम्हाला उदाहरण सांगतो. मिलिटरीमध्ये एकाच दिवशी 2 मुलं प्रशिक्षणार्थी म्हणून लागतात. शॉर्ट सर्व्हिस कमिशन कंप्लीट करून त्यातला एक जण जो असतो तो एक कंपनी काढतो. ती कंपनी खूप भरभराटीला येते. दुसरा जो असतो तो त्याच्याकडे नोकरीला लागतो. मग ती कंपनी पुढे हजारो कोटींची होते. हा जो त्याचा सहकारी असतो तो पण त्या कंपनीत साध्या नोकरीला, मामूली नोकरीला असतो, क्लार्क म्हणून. तो तसाच राहतो. दोघे एक दिवशी भेटतात. त्याला तो म्हणतो, मालकाला तो म्हणतो, मला तुझ्याशी बोलायचं आहे. बोल म्हणे. साला मेरा नसीब गांडू निकला. तुझं नशीब म्हणे जोरावर आहे. तू ज्याला हात लावला त्याचं सोनं झालं, मी ज्याला हात लावला त्याचं दगड झालं. छातीवर हात ठेवा, डोळे बंद करा आणि विचारा प्रश्न स्वतःला की हे तुम्हाला आयुष्यात वाटलंय की नाही. असं वाटतं की नाही. त्या माणसालाही तेच वाटलं. त्या मालकाने दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. तो नोकर त्याला म्हणला की यार तू मालिक बन गया, मैं नौकर रह गया, नसीब खराब है मेरा, अपन दोनों ने एक साथ ही शुरुआत की थी. तो हाँ ये बात सही है, हे खरं आहे की आपण दोघांनी मिलिटरीमध्ये नोकरीला नोकर म्हणून सुरुवात केली, पण तू तेव्हाही नोकर होतास आणि दृष्टिकोनाने आणि तुझ्या कामाने तू आजही नोकर आहेस. मी तेव्हा नोकरी करताना तेव्हा मी मालक होतो आणि आजही मी मालक आहे. तो म्हणतो हे कसं काय. तुला एक उदाहरण देतो म्हणे, तुला आठव एक प्रसंग. साईटवर काम चालू होतं. राहण्याची जागा तिथून 5 किलोमीटरवर होती. साईटवर एक छोटंसं ऑफिस होतं एका कंटेनरमध्ये. तिथे बसून हे लोक काम करायचे, साईटवर जायचे, काम करायचे, साईटवर जायचे, काम करायचे आणि मग रात्री बेस कॅम्पवर 5 किलोमीटर चालत यायचे, जंगल दऱ्या याच्यातून.
तिकडे सगळ्याचाच अभाव होता. तिकडे एक लाईट आणि एक पंखा त्या कंटेनरमध्ये होता. जेवणाची सोय नसायची. खूप हाल अपेष्टा. खडतर दिवसभर काम करून जायचे. संध्याकाळी आले की अगदी सगळे दमून जायचे. पाठीचा कणा मोडलेला असायचा. कधी एकदा पडतोय असं झालेलं असायचं. तर एक दिवशी आपण संध्याकाळी रात्री आलो आणि आपल्या रूममध्ये आल्यानंतर आपल्याला आठवलं की अरे ऑफिसमधला लाईट आणि फॅन आपण तसाच चालू ठेवून आलोय. तो काही बंद केलेला नाही. मी तुला आठवण करून दिली, तूही मला आठवण करून दिली, यार रह गया वो बंद करना. तेव्हा तू म्हणला चलना है चलते नो यार, कौन देखने को जा रहा है इतनी रात को, कोणाला कळणार आहे, क्या फरक पड़ता है यार, एक दिन रह गया तो, चल सो जा. म्हणून तू झोपी गेलास. तो म्हणला मी गंबूट घातले, 5 किलोमीटर चालत गेलो, तो पंखा आणि दिवा बंद केला आणि रात्री 1 वाजता येऊन झोपलो. तू जेव्हा ते काम टाळलंस, स्वतःचं नाही म्हणून सांगितलंस, तेव्हा तू नोकर होतास आणि ते काम माझं आहे म्हणून 5 किलोमीटर जाऊन 5 किलोमीटर परत आलेला मी नोकर असूनही तेव्हाही माझ्या दृष्टिकोनातून मालक होतो, म्हणून मी आयुष्यात मालक झालो, तू नोकर राहा. आता ठरवा, आयुष्याच्या सुरुवातीला तुम्हाला नोकर व्हायचंय का मालक व्हायचंय. You should own the things, not just master the things. It is not important to master it. It is not important to master the skill. It is important to own it, imbibe it, take it inside, take it within you. एक झेन कथा आहे. एक तरुण असतो, विद्वान असतो, खूप पुस्तकं वाचलेली असतात, ग्रंथ वाचले असतात, वक्तृत्वामध्ये उत्तम असतो, गावागावात जाऊन वक्तृत्व स्पर्धा जिंकतो, त्याचं नाव होतं. मग त्याला एका गुरुचं, ऋषीचं आश्रम आहे असं कळतं की त्याच्याकडे बरेच विद्यार्थी आहेत. त्याचा अहंकार जागृत होतो आणि तो म्हणतो, अभी इस गुरु को मैं दिखा देता हूँ मैं क्या हूँ. म्हणून तो बराच प्रवास करून त्या गुरुकडे जातो. गुरु भिंतीकडे तोंड करून शिष्यांकडे पाठ करून बसलेला आहे. तो गुरुला म्हणतो की मी याव केलंय, मी त्याव केलंय, या केलंय, ते केलंय, मी तुमच्याकडे शिकायला आलेलो आहे, वादविवाद करायला आलोय, बोला किस बात पे बात करनी है, काय शिकवणार मला, बोला काय आहे, काय असं आहे तुमच्याकडे जे माझ्याकडे नाही आहे. गुरु शांतपणे हसतात आणि म्हणतात, एक काम कर, मांजरांचा अभ्यास कर. म्हणतो मांजरांचा अभ्यास, हे का मांजर आहे का अभ्यासाची गोष्ट आहे काय, तुला मांजर आहे का अभ्यासाची गोष्ट आहे. तिला नाही, मांजरांचा अभ्यास करायचा आणि मग यायचं. शिक्षक विद्यार्थी एकदम ठीक आहे म्हणे, मांजरांचा अभ्यास तर चल, मांजरांचा अभ्यास. तो 2 वर्ष मांजरांचा अभ्यास करतो. मांजरांचं चालणं, त्यांच्या सगळं शरीर रचना, त्यांचं बोलणं, खाणं पिणं, जीवन, अमुक तमुक, हे सगळं अभ्यास करतो आणि तो गुरुकडे जातो आणि गुरुला म्हणतो की हा बघा माझा प्रबंध 500 पानाचा, मांजरांबद्दलचं सगळं ह्याच्यात काही आहे. गुरु आपला पुन्हा भिंतीकडे तोंड केलेलं आहे, शांतपणे बसलाय. ठेव म्हणे तिकडे, ये 2 दिवसांनी. 2 दिवसांनी जातो. तो ग्रंथ तिकडेच ठेवलेला आहे. पुन्हा शिष्याकडे पाठ करून तो गुरु बसलेला आहे आणि तो म्हणतो की गुरुजी वाचला का. तो म्हणला हो वाचला की, थोडा अजून अभ्यास करायची गरज आहे. अजून आता काय करणार आणखीन. हो अजून अभ्यास कर. तो चिडतो, अरे ह्याच्यापेक्षा जास्त काय तुम्हाला माहिती आहे. तुला मी सांगितलं ना अजून अभ्यास कर. ठीक आहे म्हणे. तो परत जातो. 4 वर्षांनी परत येतो. तेव्हा तो मांजरांची म्याव म्यावची भाषा शिकून येतो. इतका अभ्यास करतो आणि तो गुरुजींशी म्याव म्याव मध्ये बोलायला लागतो आणि तो म्याव म्याव मध्ये त्यांना विचारतो की आता तरी तुमची हार मान्य करा की आय नो बेटर देन यू, आय एम मोर डेडिकेटेड देन यू. गुरुजी हसतात आणि शांतपणे वळून बघतात. तेव्हा गुरुजींचा आवाज नाही, चेहरा पण मांजराचा झालेला असतो.
याला म्हणतात आत्मसमर्पण. याला म्हणतात विषयाशी तादात्म्य होणं इतकं की केवळ गुरुचा आवाज नव्हे तर गुरुचा चेहरा आणि देह सुद्धा मांजराचा झालेला होता. इतकं स्वतःला त्या विषयाशी समर्पित करणं म्हणजेच तुमचं मनोबल वाढवणं आहे. तर मी तुम्हाला शब्देवर सांगतो, 100 पैकी 100 लोक स्वतःच्या स्ट्रेंथ 3-3 पानं लिहितील. कारण जगातले सर्व गुण संपन्न आपणच आहोत. आपल्यापेक्षा दुसरं कोण? बरोबर ना? विकनेस एखाद दुसरा असेल, कारण विकनेस आपल्यात कधीच नसतो. बरोबर आहे? अपॉर्च्युनिटीज आपल्याला दिसतच नाहीत. थ्रेट मात्र 2 पानं लिहिलेले असतात. कारण प्रॉब्लेम बाहेर आहे, प्रॉब्लेम आत नाही. हे लिहा, 6 महिन्यांनी पुन्हा विचार करा आणि पुन्हा लिहा. त्याच्यानंतर 4 महिन्यांनी पुन्हा लिहा. जेव्हा रिअलायझेशन होईल तेव्हा पहिले 3 पानाच्या असलेल्या स्ट्रेंथ मग 3 ओळींवर येतील. 2 ओळींची असलेली विकनेस 2 पानं येतील. एका वाक्यात असलेल्या संधी 1 पानभर येतील. आणि जे आपल्याला धोके वाटत होते ते 2 पानाचे धोके 2 ओळीत येतील. हे ज्यावेळी येईल तेव्हा खऱ्या अर्थाने तुमच्या अभ्युदयाचा, तुमच्या विकासाचा मार्ग खुला झालेला आहे. एक आणखीन मित्रांनो सल्ला तुम्हाला देतो. हे जसं तुम्ही कराल ना त्याचा पूर्ण फायदा तुम्हाला होईल, तुम्हाला मी सांगतो. दुसरी एक गोष्ट म्हणजे चूज युअर फ्रेंड्स व्हेरी केअरफुली. आपल्या वातावरणातले मित्र, आपले जिवलग खूप पारखून निवडा. याचं कारण वरवर जिवलग वाटणारी माणसं हळूहळू आपल्या मनामध्ये निगेटिव्ह भावना निर्माण करत असतात. हे कळायला वेळ लागतो. त्यामुळे असे मित्र महत्त्वाचे जे तुमच्यावर टीका करतील, जे तुमच्या चुका दाखवतील, त्या चुकांमध्येच तुमच्या मोठ्या होण्याची बीजं ठेवलेली आहेत. किंवा एखादा माणूस आपल्या आयुष्यात आला, बोलून गेला की त्यातली आपली स्तुती किती होती आणि आपल्याला सुधारण्याकरता त्यांनी प्रयत्न काय केले, त्यांनी सूचना काय केल्या याचा हिशोब मांडा. मग तुम्हाला कळेल अपना कौन पराया कौन. हे अशा करता तुम्हाला मी महत्त्वाचं सांगतो की एखाद्याशी गप्पा मारल्यानंतर आपण रिलॅक्स होतो का टेन्स होतो? बरोबर आहे की नाही? आपल्याला निगेटिव्ह वाटायला लागतं. आत्ता मी सकाळी रविवारी चांगला होतो, ते निरगुडकरांचं भाषण आहे म्हणून जायला निघालो तर शेजारचा म्हणला ते मास्तरनी बोलावलं ना, जायचं आहे ना. काय बाबा, काय तो कोण आहे, कशाला आला मुंबईहून, काय काम नाही धाम नाही, उगा आला. निगेटिव्हिटी पसरवली. अशा माणसांचा आपल्याला फायदा होण्यापेक्षा त्रास आणि धोका जास्त असतो. तेव्हा त्यांच्यापासून दूर राहणं उत्तम. आणखीन एक म्हणजे लर्न टू आस्क क्वेश्चन्स. प्रश्न विचारायला शिका. एखादी गोष्ट समोर आली तर तुमच्या मनात काय प्रश्न निर्माण होतात यावर तुम्ही कोण आहात हे ठरणार आहे. नीट लक्षात घ्या. जर तुम्हाला प्रश्नच पडले नाहीत, प्रश्न निर्माण झाले नाहीत, तर खऱ्या अर्थानं तुमची प्रगती कधी होणारच नाही. याचं कारण जो प्रश्न विचारत नाही तो बॉर्न टू विन असूच शकत नाही. सो यू मस्ट लर्न टू आस्क क्वेश्चन्स. हे असं का? एखादी गोष्ट आली की हे असं का झालं, कधी झालं, कोणी केलं, याला जबाबदार कोण, हे कसं सुधारता येईल, त्याकरता काय काय लागेल, किती वेळात उपलब्ध होईल, याची किंमत काय पडेल, याच्यात अडचणी काय काय येतील, याच्यात मदत कोण कोण करेल, हे सर्व सातत्यानं तुमच्या डोक्यात येणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे एखादी गोष्ट समोर आल्यानंतर त्याविषयीचे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याकडे एक सार्वत्रिक गुण आहे, माहिती आहे तुम्हाला सांगतो. इतका अफलातून आहे तो म्हणजे चलता है ॲटिट्यूड. चलता है, चालते की. 10ला जायचं होतं, 10:15 गेलो, चालतं की. आता विचार करा, असं जर प्रत्येक ठिकाणी होत गेलं, मुंबई विमानतळावरून दर मिनिटाला 2 विमानं उडतात.
आणि 2 विमानं खाली उतरतात. प्रत्येक विमान 15 मिनटं 14 मिनटं उशिरा यायला लागलं आणि उशिरा उडायला लागलं. एक तरी विमान धड उडेल का मला सांगा. ते चलता है ॲटिट्यूड हा चालत नाही. आयुष्यात ऑप्शनला असं काही टाकता येत नाही आपल्याला. याचं तुम्हाला उत्तम उदाहरण देतो. मी पुण्यामध्ये MBAला शिकायला होतो. त्यावेळेला आमच्या बरोबर जो एक मुलगा राहत होता तो आजारी पडला, त्याला ताप आला, त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरनी त्याला तपासलं, म्हणला ताप आहे. म्हटलं औषध द्या, घेऊन येतो. तो म्हणला नाही, ह्या रोगावर मला औषध देता येणार नाही. म्हटलं काहून देता येणार नाही? तो म्हणला नाही देता येणार, कारण याला इन्फ्लुएन्झा झालेला आहे, विषमज्वर झालेला आहे आणि विषमज्वर हा 3 मार्काला 3rd MBBSला मी ऑप्शनला टाकला होता. विषमज्वर आने वाला डॉक्टर अलग है, मैं नहीं हूं. आता हे किती तुम्हाला ॲब्सर्ड वाटतं ना. मग मला सांगा, आयुष्यातल्या किती गोष्टी तुम्ही ऑप्शनला टाकता की याची आपल्याला गरजच नाही, हे नकोच आपल्याला. नथिंग इज ऑप्शनल, एव्हरीथिंग इज इसेन्शियल. सो प्लीज कट आउट ऑप्शन्स if you want to. दुसरी एक गोष्ट आहे की अनेकांच्या समोर एक प्रश्न पडतो, प्रयत्न महत्वाचे की नशीब महत्वाचं. प्रयत्न महत्वाचे की नशीब महत्वाचं. मी बेळगावच्या एका मोठ्या उद्योगपतीची 1986-85ला एक मुलाखत घेतली होती. अतिशय यशस्वी उद्योगपती. त्यांना मी हा प्रश्न विचारला होता. त्यांनी दिलेलं उत्तर मी तुम्हाला सांगतो. त्यांना मी विचारलं की काय हो, प्रयत्न की नशीब? तिथे म्हणले ह्याचं थेट उत्तर मला देता येणार नाही, पण मी एक प्रसंग तुम्हाला सांगतो. म्हणजे माझे अनेक व्यवसाय होते, तर मला एक रिसर्च रिपोर्ट आला आणि त्याच्यात असं आलं की बिहारमध्ये अमुक एक ठिकाणी मँगनीजची सर्वात मोठी खाण सापडू शकते, तर या व्यवसायात तुम्ही पैसे गुंतवले पाहिजेत. मला काही त्या व्यवसायाचा अनुभव नव्हता, पण पैसे होते, धाडस होतं अंगामध्ये. मी आपलं पैसे टाकले, तंत्रज्ञान विकत घेतलं, लोकांना हायर केलं, कामाला सुरुवात झाली. खणतायत. 6 महिने झाले, वर्ष झालं, 1.5 वर्ष झाली, 2 वर्ष झाली. पैसे पाण्यासारखे खर्च व्हायला लागले, पण मॅंगनीजचा एक कण सुद्धा सापडला नाही. आता खंक व्हायची पाळी आली. ते जे कारकून होते, अर्थ सगळा व्यवहार बघणारे, ते एक दिवशी कचेरीत आले आणि त्याला म्हणले की मालक, 2 दिवस पगार देता येईल एवढेच पैसे आता उरलेले आहेत, आता बाकी सगळं खलास झालेलं आहे, काय करायचं? बंद करायचं का आजपासून? त्याला 2 दिवसाचे आहेत ना, 80 तिकडे 85, उसाच्या गाडीला चिपाडाचं काय ओझं? लावून टाका, करा प्रयत्न, होईल ते होईल. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले आणि ज्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता बंद करायचं होतं, त्या दिवशी दुपारी 4 वाजता जगातली सर्वात मोठी खाण त्यांना मिळाली. आता मला सांगा, याला तुम्ही प्रयत्न म्हणणार का नशीब म्हणणार? नशीब असतं, पण ते प्रयत्नाच्या हातातल्या शेवटच्या करंगळीला लागलेलं असतं. हे प्रयत्न करून तुम्ही त्या करंगळीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचता, तेव्हाच नशिबाची साथ मिळते. तेव्हा ज्या कोणाला असं वाटत असेल की केवळ नशिबाचे खेळ सगळे आहेत, त्यांनी एक लक्षात ठेवावं की नशीब असतं, पण ते प्रयत्नाच्या करंगळीच्या शेवटी असतं. 4 प्रकारची व्यक्तिमत्व मी आयुष्यात पाहिली. अनेक देशात कामं केली. तर पहिल्या प्रकारची जी माणसं होती त्यांना तुम्ही सांगा की आपल्याकडे अमुक अमुक होणार आहेत, अमुक तमुक चांगली गोष्ट होणार आहे, उद्या अमुक एक पाहुणे मुख्यमंत्री येणार आहेत, असं येणार आहे, तसं येणार आहे आपल्याला, ते ते सगळं ठीक आहे रे, हा पंखा चालत नाही ना, ते बघ ना आधी. हे त्रस्त सगळं आयुष्यात असलं ना ह्यांच्या, तरी ते सतत त्रस्त असतात, ऑलवेज डिस्टर्ब्ड.
ऑलवेज जा तुम्ही. कधी रडारड चालूच करणार लगे, ते वाटच बघतात कोण येतोय आणि खांदा कधी पकडून रडायला सुरुवात करतोय. त्रस्त माणसं बघा, तुम्ही विचार करा आपल्या आजूबाजूला अशी आहेत की नाही. त्रस्त माणसं असतात, तुम्हाला सांगतो. दुसरी असतात ती असतात, त्यांना सांगा की एक 2 दिवसांनी रविवारी आपल्याकडे असा असा मोठा कार्यक्रम आहे, त्याच्याकरता आज गुरुवार आहे, आता आपल्याला बसायला पाहिजे. आज नको, आज मला मला एक क्षणाची फुरसत नाही आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. बरं चल मग उद्या बसूया का? नाही नाही, उद्या तर अजिबातच नाही. उद्या म्हणजे काहीच, म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत काही नाही. सोमवारी भेटूया ना आपण. अरे कार्यक्रम रविवारी आहे ना बाबा. तो नाही बाबा, मला तर काही फुरसत नाही. व्यस्त माणसं असतात, व्यस्त, कायम व्यस्त. क्षणाची फुरसत नाही, दिडकीची कमाई नाही आणि घंट्याची पत नाही. हां, कायम व्यस्त, एकदम बिझी. काय करतात त्यांचं त्यांना माहिती नाही, कशाकरता करतात त्याहून माहिती नाही. कायम बिझी. आणि ते बिझी आहेत हे असण्यापेक्षा बिझी आहेत हे दाखवण्यात फार पारंगत असतात एकदम. तिसरे असतात, त्यांना तुम्ही सांगा अरे आपल्या भारताने अमुक केलं, आपल्याकडे अमुक होणार आहे, आपल्याकडे असं आहे. काही नाही, मरणाचं दुःख नाही, जन्माचा आनंद नाही. चेहऱ्यावर इकडं माशी बसली, इकडं थप्पड मारतात. सुस्त सुस्त. दिवस म्हणजे काय तर 2 झोपेंमधलं अंतर. नाकी शिंक, वाहनेत पाय, आणि कधी बघा तर सतत तोंडात जांभई. अशी जी माणसं असतात ना, ती माणसं सुस्त. लक्षात ठेवा, त्रस्त, व्यस्त, सुस्त हीच माणसं 95% असतात. 5% माणसं ही तुमच्यासारखी असतात, जी म्हणतात हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, ही अडचण आहे, ती अडचण आहे, वो तकलीफ है, ये तकलीफ है, चिंता मत करना, मैं हूं ना. आपला यजुवेंद्र त्या कॅटेगरीचा आहे. ही फक्त 5% असतात. आणि त्या माणसांना त्रस्त, व्यस्त, सुस्त समाजात भरलेले असतात. 5% माणसं असतात, ती म्हणतात कोई भी समस्या होने दो, मैं है ना. त्या माणसांना आपण मस्त माणसं म्हणतो. हा समाज या मस्त माणसांवर चाललेला असतो. तेव्हा तुम्ही ठरवायचंय तुम्हाला त्रस्त व्हायचंय, सुस्त व्हायचंय, व्यस्त व्हायचंय का असं मस्त व्हायचंय. आज तुम्ही इकडे या सगळ्याचे लाभार्थी आहात, हे सगळं तुम्ही उपभोगताय. पण लक्षात घ्या, हे उपभोगणं हा एक कर्मसिद्धांत आहे. आणि तो सिद्धांत तुम्हाला हे सांगतोय की आज तुम्ही घेणारे असलात तरी उद्या तुम्हाला देणारे व्हायचंय. आज ले रहे हो, लेकिन कल आपको आपके समाज के लिए इसे सूद समेत वापिस करना है. आज सूरज से रोशनी ले रहे हो, कल का सूरज आपको बनना है. शेवटचे 2 मुद्दे आहेत फक्त. हे सगळं तुम्ही टाळ्या वाजवताय, प्रेरित होताय, प्रत्येकाचे चेहरे एनलाइटन मला दिसत आहेत की काहीतरी मिळाल्याचा आनंद आहे. हा आनंद 2 दिवस टिकतो, बरोबर आहे. उसके बाद ये रे माझ्या मागल्या, फिर वही सुबह उठने की तकलीफ. क्या जिंदगी, मैं ऐसा है, मेरे को ये तकलीफ है, मेरे को आँख नहीं, मेरे को पाँव नहीं, मेरा जिंदगी बर्बाद, ये सब भगवान का दिया हुआ, मेरे माँ बाप कोई अमीर नहीं, ये नहीं, वो नहीं, नहीं नहीं नहीं. ही सगळी निगेटिव्हिटी तुमच्या मनात येते. त्याच्यावरचं जालिम औषध जर मी आत्ता तुम्हाला दिलं नाही तर हे सगळं फक्त 2 दिवस टिकेल. त्याचा उपयोग काय मग? So second last point which I am going to tell you is how to overcome negativity which is going to come and how to be positive throughout your life. मित्रांनो, 4 रोग आहेत. ते रोग म्हणजे डायबिटीज,
हार्ट अटॅक, टीबी हे नाही, 4 असे रोग आहेत की जे तुम्हाला संपवून टाकतात. त्यातला पहिला रोग आहे तो म्हणजे पक्षपातपणाची भावना. प्रत्येकाला असं वाटतं इथे बरं का, यार मेरे को मेरे हैसियत से कम मिला. आमदार असतो तो त्याला वाटतो यार मंत्री नाही झालो, मेरे को हैसियत से कम मिला, पक्षपात हुआ मेरे साथ. जो मंत्री आहे तो म्हणतो मला मालदार खातं पडलं नाही, हां मलईदार खातं मिळालं नाही. ज्यांना मलईदार खातं मिळतं ते म्हणते मला मुख्यमंत्री पद गावलं नाही. म्हणजे काहीही मिळालं तरी प्रत्येक जणाच्या मनामध्ये भावना असते की मला पक्षपात, मेरे साथ अन्याय हुआ. आणि हे फिलिंग इतकं चटकन स्वीकारण्यासारखं असतं माहितीये. मेरे साथ न्याय हुआ हे जेवढं स्वीकारणं कठीण आहे तेवढं मेरे साथ अन्याय हुआ हे स्वीकारणं फार सोपं असतं. तो पक्षपाताची भावना आपल्यामध्ये निर्माण होते. यशस्वी झालात तरी होते आणि अयशस्वी झालात तर लगेचच होते. दुसरी भावना आहे म्हणजे विफलता. क्या करेंगे यार, सुबह उठना है, पढ़ना है, एग्ज़ाम देनी है, पास होना है, फिर नौकरी करनी, क्या करना है जिंदगी का बोले तो, फिर पैदा होना है, मरना है, काही काही फरक पडत नाही. विफलता, सगळ्याची विफलता. काहीही अनाउन्स, नोटांची राशी ठेवा, अभी जितना पैसा दिया साला गिनना पडेगा मेरे को, मैं इधर क्या गिनने के लिए बैठा. विफलता आहे, तुम्हाला सांगतो विफलता. सगळ्याच काही त्यांच्या आयुष्यात सकारात्मक नाही. हे पण फार चटकन येतं. तुम्हाला सांगतो हे फार सोपं आहे पटकन स्वतःला ही फिलिंग डेव्हलप करणं. आणि असे भरपूर लोक असतात आपल्या मागे. एकतर त्यांना पक्षपाताची भावना असते किंवा त्यांच्या मनामध्ये विफलतेची भावना असते. तिसरी भावना असते ती फार विचित्र आहे आणि ती सार्वत्रिक आहे आणि ती म्हणजे एक भयान एकाकीपण. दोस्त तो बहुत होते हैं लेकिन जिनसे मैं बात कर सकूं ऐसा कोई नहीं है. मुझे बहुत कुछ कहना है, मुझे दर्द बांटना है, मुझे सुख बांटना है, मुझे आनंद बांटना है, लेकिन किससे बात करूं. आसपास के तो 269 लोग हैं लेकिन बात किससे करूं. मेरा अपना कोई नहीं है. माणसं एकाकी असतात. जेवढी लोक ॲक्सिडेंटमध्ये मरतात, जेवढी लोक कॅन्सरनी मरतात त्यापेक्षा जास्त लोक एकाकीपणाने संपतात. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की माझ्यासमोर 280 ठिणगे आहेत. त्या ठिणग्यांच्या भोवती हे 3 रोग घोंगावताना सुद्धा मला दिसत आहेत. काल मी आपल्याशी काही जणांशी बोललो तेव्हा तिची जाणीव मला झाली. तेव्हा ही जी एकाकीपणाची भावना आहे त्याच्यावरचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे किसी का हमदर्द बनाना सीखो तो फिर दर्द अपने आप तुम्हारे पास आ जाएगा. दर्द की दवा जब दर्द बताओगे तो ही होगा ना. जब दूसरे का दर्द महसूस करोगे तो पता चलेगा कि अरे मेरे से कितना ज्यादा दर्द इसके पास है. जब तक आप विश्वास नहीं करोगे और विश्वास के काबिल नहीं बनोगे आप अकेले ही रह जाओगे. So it is very important that people should trust you and you should trust somebody. It is very important that you should not break the commitment and you should keep the commitment. अगर किसी ने कुछ बोला तो उसका सीक्रेट उसी तक रख के उसको मदद करना, इसी का नाम पुरुषार्थ है. समोरच्याची अडचण ऐकल्यानंतर लगेच म्हणायचं तुला मदत केली असती रे, पण हा जो पण आहे ना हा नाही पाहिजे आयुष्यात दोस्तीत. न मागता न गाजावाजा करता सहज नैसर्गिकपणे मैत्रीचा हात जो पुढे होतो त्याला मैत्री म्हणतात. अन्यथा बाकीच्या गोष्टीला व्यवहार म्हणतात. इनपुट आउटपुट एनालिसिस. वो बिन मांगे उसको समझना चाहिए और देना चाहिए तो ही अपना अकेलापन दूर होगा. ये अकेलापन आदमी को आत्महत्या की तरफ खींचता है
क्योंकि उसे लगता है कि मेरा अपना कोई नहीं है। तो किसी को ये कभी भी महसूस नहीं होना, और किसी को अगर लग रहा है कि मैं अकेला हूं, तो बाजू वाले को पता होना चाहिए कि इसको ऐसा लग रहा है, तो उसने उसके ऊपर दवाई देनी चाहिए, दोस्ती का हाथ बढ़ाना चाहिए, पीठ थपथपानी चाहिए, कहना चाहिए चिंता मत कर, मैं हूं ना. हे फार महत्वाचं आहे. इथे तुम्ही डिग्री मिळवाल न मिळवाल, पण हे जर तुम्ही शिकलात तर जगात तुम्हाला सर्वोत्तम मित्र आणि सर्वोत्तम वातावरण निर्माण करता येईल. जगात आज सर्वात मोठी समस्या गरिबी नाही, प्रदूषण नाही, तर माणसांचं हे एकाकीपण आहे. माणसं बेटांसारखी झाली आहेत. एका बेटाचा दुसऱ्या बेटाशी संबंध नाही आहे, परंतु मॅन इज अ सोशल ॲनिमल. ही कॅनॉट रिमेन अलोन सायलेंट. तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला 10 कोटी रुपये देतो, पण अट एकच आहे, इंटरनेट नाही, काही नाही. तुम्हाला एका जेलमध्ये ठेवून दिलेलं असेल, तिकडं चांगलं AC BC व्यवस्थित आहे, तुम्हाला रोज अन्न दिलं जाईल, तुम्हाला कोणाशी बोलता येणार नाही, तुम्हाला काही करता येणार नाही, पण सुखाने राहाल तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही, पैसे कमवायचे नाहीत, काही नाही. राहू शकाल का हो? अरे झगड़ने के लिए तो दोस्त चाहिए ना, कंपटीशन के लिए तो दोस्त चाहिए ना. सारा उसको 80 मार्क मिला, मेरे को 82 मिलना चाहिए ना. अरे यार उसको ये आ रहा, मेरे को नहीं आ रहा, तो मेरे को सीखना चाहिए ना. मेरे को आ रहा तो उसको सिखाना चाहिए ना. इसी से तो जीवन बनेगा. तो 10 करोड़ के आगे कुछ नहीं है. याचा अर्थ आपला सर्वात मोठा शत्रू हा एकाकीपण आहे, आणि ते स्वतःला न वाटणे आणि त्याचबरोबर दुसऱ्याला वाटू न देणे ही आपली जबाबदारी आहे. आणि चौथा रोग म्हणजे या सगळ्यातून येणारं नैराश्य, फ्रस्ट्रेशन. माणसांच्या चेहऱ्यावर दिसतं. कालपर्यंत ठीक असलेला माणूस आज गुमसुम हो जाता है, बात नहीं करता, नजर आता, ध्यान नहीं लगता, खाना नहीं खाता, खेलता नहीं, हंसता नहीं, खिलखिलाता नहीं, जिंदगी का आनंद नहीं लेता. अगर ये हम महसूस नहीं कर सके तो इंसान को क्या समझोगे? अगर इंसान को नहीं समझ पाओगे तो जीवन को क्या समझोगे? अगर जीवन को नहीं समझ पाओगे तो खुद को क्या समझोगे? खुद को समझना ही मनोबल है ना. तो ये मनोबल अगर आप यहां से आप सीखते हो कि मैं खुद निराश नहीं होऊंगा और किसी को निराश बनने नहीं दूंगा, यही अपने आप में सबसे बड़ा वरदान, सबसे बड़ा गिफ्ट है. मी इथे आलो आणि तुम्हाला म्हटलं की प्रत्येकाजवळ एक ठिणगी आहे. हे केवळ टाळ्यांचं वाक्य नव्हतं. बिकॉज आय बिलीव्ह दैट नेचर हैज गिवन यू सम सीक्रेट पावर. हर एक के पास है. ये कभी भी मत समझना कि किसी के पास कुछ नहीं है. हर एक के पास कुछ न कुछ पावर है, जरूर है. भगवान इसके बिना आपको भेजेगा ही नहीं. विश्वास रखो मेरे पे. क्या उस अंदरूनी ताकत तक आप पहुंच सकते हो? क्या खुद को जान सकते हो? मुक्तांगणमध्ये एक जाधव नावाचा मुलगा आहे. यजुवेंद्र कधी जमलं तर त्याला इकडे बोलवा. तो गँगस्टर होता. राहुल जाधव मला वाटतं ना, राहुलच नाव त्याचं. तो गँगस्टर होता. ड्रग्स सगळी व्यसनं करत होता. खून, मर्डर, हाफ मर्डर, चाकू, गोळ्या, ढिचक्याव सगळं आयुष्यात केलं. 11 मुल्कों की पुलिस उसका इंतजार कर रही थी and he was constantly on the run. पोलिसच्या हाती न लागण्यासाठी शेवटी या जीवनाचा कंटाळा आला त्याला आणि तो सरेंडर झाला. आणि त्यानंतर व्यसनमुक्ती केंद्रात तो गेला, कारण त्याला ड्रग्सचं व्यसन होतं. आणि तिथे गेल्यानंतर तो किती बदलला असेल, तर मुंबई ते दिल्ली हा पठ्ठ्या पळत गेला. आणि वाटेत जेवढे जेल लागले ते प्रत्येक जेलला जाऊन त्यांनी व्यसनमुक्तीचे धडे तिथल्या कैद्यांना दिले आणि स्वच्छ आणि चांगल्या जीवनाचा मंत्र दिला. मी तुम्हाला का सांगतोय की निराशेच्या शेवटच्या गर्तेपर्यंत पोहोचलेला माणूस सुद्धा स्वतःला बदलायचं आहे असं ठरवल्यानंतर किती प्रेरणादायी असू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. हा सगळा प्रवास जो असेल ना, तो प्रवास सोपा नसणार आहे मित्रांनो. आय एम नॉट हिअर टू गिव्ह यू फॉल्स प्रॉमिसेस, फॉल्स कि यहाँ से जब आप बाहर पड़ोगे, आप मंत्रालय में जाओगी तो इट विल बी बेड ऑफ रोजेस.
सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या असतील असं आयुष्य कोणाच्याही नशिबात नसतं. समजा असं एक विचार करा, मेरे को कल किसी ने 100 करोड़ दे दिया, बोले आज से तुम काम करने का जरूरत नहीं है, अभी ये 100 करोड़ बैंक में रख के उसके ब्याज पे रहो तुम, त्या व्याजावर जग. आणि मी आयुष्य आरामी झालो, रोज अर्धा किलो केक खातोय, पेप्सी खातोय, पिझ्झा घेतोय. काय होईल मला सांगा? 2 महिन्यात डायबिटीस होईल, 3 महिन्यात आर्थरायटिस होईल, वजन 10 किलोनं वाढल, सगळे रोग लागतील. आणि मग घंटी वाजेल एक दिवशी वरची, चलो विमान आ गया, उडो अभी. इट इज नेवर अ बेड ऑफ रोजेस. लाइफ इज डिसिप्लिन, लाइफ इज कमिटमेंट. डिसिप्लिन इज नॉट टू कंट्रोल यू बट टू लिबरेट यू. लिबरेट यू. डिसिप्लिन लिबरेट्स यू. आज सुद्धा सकाळी 4:45 वाजता उठून मी माझं वाचन, व्यायाम आणि या व्याख्यानाची तयारी करून 6:30ला तयार होतो. जेव्हा सर आले त्यावेळेला माझं हे लिहून झालं होतं. बरोबर आहे सर? काय गरज होती? आजपर्यंत 34-35 देशात, 40 देशात भाषणं झाली, अशा शेकडो हे केल्या. नो, डोंट गो विदाउट प्रिपरेशन. लाकूड तुड्याची गोष्ट आठवा, ती धार काढलीच पाहिजे रोज सकाळी. कुऱ्हाडीला धार केलीच पाहिजे. तेव्हा रोजच्या जीवनाचा संघर्ष सकारात्मकपणे जगणे, त्या अडचणींवर मात करायला शिकणे, त्यांनी खचून न जाणे, हेच तर खरं मनोबल आहे. तेव्हाच तुम्ही दीपस्तंभ बनता, अन्यथा विझून जाता. म्हणून आयुष्य हा फक्त गुलाबाचा प्रवास आहे असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तो खोटा आशावाद असेल. आणि इथून बाहेर पडल्यानंतर लय बेकार आहे, लय डेंजर आहे, सगळं वाईट आहे, सगळं खलास आहे, सगळं बर्बाद आहे असं सांगितलं की संपूर्ण काट्याकुट्यांचाच प्रवास आहे, तर तेही खोटं आहे. समाजामध्ये गेल्यानंतर अनेक दीपस्तंभ आहेत. तुमच्या मदतीची, तुमच्या जातकुळीची सगळी माणसं आहेत. त्या माणसांनी सुद्धा हे समाज भरलेला आहे. पण जर मी फक्त काटेकुटे आहेत सांगितलं तर तो निराशावाद असेल. फक्त गुलाब आहेत एवढं सांगितलं तर तो आशावाद असेल. पण गुलाबांबरोबरच काटेही आहेत हे सांगितलं तर तो प्रयत्नवाद असेल. आणि त्यामुळं आशावादी बनू नका, निराशावादी बनू नका. शक्य झालं तर प्रयत्नवादी बना. हाच आजच्या बॉर्न टू विनचा खरा संदेश आहे. मला आठवतंय, मी सचिन तेंडुलकरची एकदा मुलाखत घेतली होती एका रविवारी सकाळी. ही वॉज द टॉप ऑफ हिज करिअर. आणि सकाळी 7:30-8 वाजता, 7-7:30ला त्यांनी मला बोलवलं होतं. तेव्हा त्याचं प्रॅक्टिस सेशन 7 वाजता चालू होतं. मी तिथल्या माळ्याला विचारलं, म्हटलं सचिनने प्रॅक्टिस केव्हा चालू केली? तो म्हटला सुबह 4:30 बजे आए थे. जगातला सर्वोत्तम खेळाडू, टेक्निक वाईज परहॅप्स पार एक्सलन्स, 100% परफेक्ट, करिअरच्या टॉपला असताना पहाटे 4:30-5 वाजता येऊन बॅटिंगची प्रॅक्टिस करतो. गुरुला बोलावून घेतलं होतं आणि त्याला आपलं बॅटिंग दाखवत होता की माझी काही चूक होत नाही आहे ना. हा जो रियाज आहे ना रोजच्या आयुष्याचा, तो महत्त्वाचा आहे. हे जे स्वॉट आहे ना, स्वॉट रोज करणं कि मेरा क्या स्ट्रेंथ है, मेरा क्या वीकनेस है, क्या अपॉर्चुनिटी, कैसा बॉल को कैसा मारना है, क्या थ्रेट है मेरे को, हे रोज करणारा माणूसच सचिन तेंडुलकर बनतो. हा रोजचा रियाज महत्त्वाचा आहे. त्याला जास्त किंमत आहे. तो कोणाच्याही नशिबात चुकलेला नाही, ना तेंडुलकरच्या ना तुमच्या. हे लक्षात घ्या. इफ यू आर सक्सेसफुल, यू शुड नो वाय यू आर सक्सेसफुल. जर तुम्ही यशस्वी झालात तर तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही यशस्वी का झालात. हे कळलं तर तुम्ही पुन्हा यशस्वी व्हाल. हे न कळता झालात तर तो मटका होता, लागला तर लागला, नंतर पुढच्या वेळी नाही लागला. बरोबर आहे? आणि अयशस्वी झालात तरी तुम्हाला कळलं पाहिजे आपण अयशस्वी का झालो, म्हणजे पुढच्या वेळी ते टाळता येईल आणि तुम्ही यशस्वी होऊ शकाल. ती दृष्टी
तो दृष्टिकोन, ती जीवन पद्धती, ती विचार पद्धती, ती आचारधारा आणि ती विचार संपन्नता तुम्हाला मनोबलच्या या वास्तव्यात मिळो आणि तुमच्या आयुष्याचा दीपस्तंभ इतरांना मार्गदर्शक होवो. आज लाभार्थी आहात, आज घेणारे आहात, उद्या देण्याचं भाग्य तुम्हाला लाभो. एवढ्याच शुभेच्छा मी तुम्हाला देतो. अजून 1-1.5 तास मी इकडे आहे. ज्या कोणाला मला वैयक्तिक भेटायचं असेल, बोलायचं असेल, कृपा करून कुठलाही अनुमान करू नका. धैर्य बाळगा, समोर या, चर्चा करा. तुमच्या इतकीच तुमच्याशी बोलण्याची मला जास्त गरज आहे, तेव्हा मला उपकृत करा. मी इथे एवढ्या लांबवर आलो तर किमान मला भेटा एवढी विनंती करतो. आपली रजा घेतो. आपल्याला उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. तुमच्या आयुष्यात आशावाद न येवो, तुमच्या आयुष्यात निराशावाद न येवो, परंतु तुमच्या आयुष्यात प्रयत्नवाद मात्र भरपूर येवो, एवढं वरदान या जगनियंत्यानं तुम्हाला द्यावं अशी इच्छा व्यक्त करतो. माझे परममित्र यजुवेंद्र महाजन यांनी माझी ही रविवारची सकाळ अत्यंत समृद्ध केली, त्याबद्दल त्यांचे आणि परमेश्वराचे आभार मानतो. धन्यवाद.